सरस्वती स्वामी महाराज की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर सुभद्र
उदास गेले आशापाश निवारोनी. संतांचा प्रत्येक शब्द हा तुम्हा आम्हाला काहीतरी विचार करायला लावणारा शब्द असतो, कारण ते स्वानुभवातून आलेले शब्द आहेत. मी कालच म्हटलं की आता मी काहीतरी कविता करतो म्हणून कविता करायला बसलेले संत कधीही नव्हते, म्हणून त्यांचे अभंग झाले. आणि निळोबाला सांगतात भंग नाही नाम ठेविले अभंग, अभंगाचा रंग कोण जाणे. अभंगाचे रंगी निळोबा रंग, निळोबाचा अभंग यासाठी. अभंग हे त्यांच्या स्वानुभवातून उमटलेली प्रतिकृती म्हणजे अभंग आहे. तुकोबाला दोनच गोष्टी आवडत्या, एक भगवंत आणि एक भगवत भक्त. या दोघांची आवड भयंकर. ते ज्याप्रमाणे भगवंताच्या पायावरती डोकं ठेवायला तयार आहेत, त्याचप्रमाणे ते भगवत भक्ताच्या सुद्धा पायावरती डोकं ठेवायला तयार आहेत. त्याचं याती कुळ जातपात न बघता, हे अंडरलाईन. यातलं काहीही न बघता त्याच्या पायावर डोकं ठेवायला तुकोबा तयार आहे. पण तुकोबांच्या मते भक्त कुणाला म्हणायचं हे एकदा बघितलं तर आपल्याला नक्की भक्ताची व्याख्या लक्षात येईल. भक्त म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय. नारद भक्ती सूत्रामध्ये तर अनेक भक्ती सूत्र दिली. सगळी भक्ती सूत्र घ्यायची म्हटली तर 7 दिवसाचा उत्सव पुरायचा नाही, एवढी भक्ती सूत्र आहेत. पण साधा परामर्श घेऊ की तुकोबांच्या मध्ये भक्त म्हणजे काय, म्हणून तुकोबा शब्द वापरतात. भक्त ऐसे अंडरलाईन जाणा. तुकोबा पहा हा शब्द म्हणत नाही. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारोनी. जाणा या शब्दाचा अर्थ खूप भिन्न आहे. दत्त जन्माची कीर्तन झाल्यानंतर अनेक जण भेटायला येतात बुवाला की बुवा दत्त महाराजांचा आपण इथे अवतार केला, जन्म केला, पण हे खरंच शक्य आहे का हो? फिजिक्सच्या म्हणजे जीवशास्त्राच्या नियमानुसार हे काही शक्य आहे का? ते 3 तोंड 6 हात 2च पाय शक्य आहे का? म्हटलं मुळात दत्त महाराज असे नाहीच आहे. कोणी सांगितलं तुम्हाला दत्त महाराज असे? अहो म्हणाले नाथांच्या आरतीमध्ये वर्णन आहे. म्हटलं आरती नीट वाचायला, मग ते मला आरती काढून दाखवतात. हे बघा, म्हटलं काय दिले वाचा. त्रिगुणात्मक त्रय मूर्ती दत्त हा जाणा पहा कुठे. ती पाहायची गोष्टच नाही. आजही अनेक ठिकाणी बघितलं तर अनेक ठिकाणी एकमुखी दत्ताची संकल्पना आहे. पण आपल्याला ते रूप नीट कळावं म्हणून त्रिगुणात्मक त्रय मूर्ती. जे 2 पाय आहेत हे 2 पाय म्हणजे अधिष्ठान. अधिष्ठान कुणाचं? तर सत्वाचं म्हणजे भगवान महाविष्णू. 1 तोंड आणि 2 हात रज ब्रह्मदेव, आणि 1 तोंड आणि 2 हात तम विनाश भगवान भोलेनाथ. काही ठिकाणच्या मूर्ती शंकरांचं अधिष्ठान असलेले आहे. गोव्यामध्ये कधी गेलात तर गोव्यामधल्या साखळी नावाच्या क्षेत्रामध्ये दत्तवाडी संस्थान आहे. तिथली जी दत्त महाराजांची मूर्ती आहे ती मूर्ती 18व्या शतकातली मूर्ती आहे. आणि ती त्याचं अधिष्ठान विष्णूंचं नाही, शंकरांचं अधिष्ठान आहे. अहो तुम्हाला नंतर भेटा, मूर्तीचा कपडे न म्हणजे काय सजवलेला न सजवता सकाळी स्नान घालतात तेव्हाचा फोटो दाखवतो. तोही ठेवला आहे. आणि महाराजांच्या कृपेने 2दा महाराजांनी 12-12 दिवस सेवा करून घेतली त्या मूर्तीसोबत. म्हणजे गाणगापूर मध्ये जसे आल्यानंतर पिशाच्य बाजीत जसे घुमायला लागतात तसे तिथे घुमायला लागतात आल्यानंतर. म्हणजे गेलात तर मुद्दाम बघून या. बरं, गोव्यामधलं पावित्र्य थोडस दाक्षिणात्य पद्धतीचं पावित्र्य आहे. आपण जसं इतकं जवळ दर्शन घेतो तसं कुठल्याच मंदिरात दर्शन जवळ गोव्यात मिळत नाही. म्हणजे मी जिथे उभा आहे तिथून तुम्हाला महाराजांचं दर्शन मिळतं इतक्या लांबून. आणि त्याची मूर्ती आजही मूर्ती ती शंकरांचं अधिष्ठानाचं कारण असं आहे की तिथे बाहेर लिहिलेल्या माहितीनुसार इथे पूर्वी कब्रस्तान होतं. त्या कब्रस्तानावरती उभे राहिलेले हे मंदिर आहे. कब्रस्तान म्हणजे आता स्मशान, स्मशानाचा मालक शंकर, म्हणून मूर्तीचं अधिष्ठान शंकरांचं आहे. कधी गेलात तर मुद्दाम पाहून या. फार गोड मूर्ती आहे. शक्यतो पावसाळ्यात जाऊ नका, पावसाळा वगळून जा आणि दुपारच्या आरतीला मुद्दाम जा. सूर्यप्रकाश
आरशामधून परावर्तित करून ज्या मूर्तीवर टाकतात, डोळे दिपून जातात, असा सुंदर सोहळा असतो रोज दुपारचा, बघण्यासारखा सोहळा असतो. म्हणजे एक तर जर मूर्तीकडे बघत राहिलं तर नंतर आपल्याला आंधळपणा आलंय की काय, म्हणजे तेज तेज काय म्हणतात ते त्या मूर्तीकडे बघून कळतं, जेव्हा ते तेज सूर्याचं त्याच्यावरती पडतं. बघण्यासारखा रोजचा सोहळा. अशी 12 दिवस महाराजांनी सेवा करून घेतली 2 वेळेला. तुकोबांचे शब्द आहेत, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. तुकोबा असं म्हणत नाही ना, ऐसे भक्त जाणा जे देही उदास. आता ज्यांना विचारच करायचा नाहीये किंवा विचाराची पातळीच फार खोलवर नाही, त्यांना बुवाचे दोन्ही शब्द सारखेच वाटेल, आम्हाला फरकच कळत नाही. ज्याला काही कळत नाही तो सर्वात सुटतो. भक्त ऐसे जाणा जे देही उदास हे तुकोबांचं प्रतिपादन. पण ऐसे भक्त जाणा जे देही उदास असं तुकोबा म्हणत नाही. त्या 2 अर्थामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. वर्णन करून सांगतो. भक्त ऐसे जाणा, कुणाला भक्त म्हणावं? भक्त ऐसे जाणा जे देही उदास. भगवंताच्या प्राप्तीसाठी, त्याच्या भक्तीसाठी, त्याच्या कार्यासाठी जे आपल्या देहावरती उदास आहेत, उदार आहेत, असे भक्त आहेत. ऐसे भक्त जाणा जे देहावरती उदार आणि उदास आहेत, ते भक्त आहेत, असं तुकोबा प्रतिपादन आपल्या अभंगात करत नाहीत. अन्यथा देहावरती उदास असणारी माणसं कमी आहेत का? बरं नका तिकडे काही कळेना, लिव्हर फुटना, लिव्हरला सूज येईना, आम्ही रोज किंगफिशर चालू ठेवणार. पक्षी हवेत उडत राहिले पाहिजे. देहावरती उदार नाहीत का हे? त्यांना भक्त म्हणायचं का? चांगलं उदाहरण देतो. आणखी आपल्यापैकी अनेक जण मुंबईमध्ये जाऊन आले असतील, मला काही जण राहिले असतील. मुंबई मधला लोकलचा प्रवास सर्वांना माहितीये काय भयंकर आहे, जीव घेणा प्रवास. सकाळी बरोबर 7:01 ची, 7:03 ची, 7:05 ची, 7:08 ची लोकल. 7:08 ची लोकल चुकली तर पुढच्या सगळ्या लोकलचं गणित बिघडतं, अशी त्याची अवस्था आहे. पण ती लोकल कितीही भरून आली तरी आपली मित्रमंडळी ज्या डब्यामध्ये आहेत त्या डब्यामध्ये लोक चढतात की नाही. मागून 4था डबा, पुढून 8वा डबा, पुढून 5वा डबा, त्यांचं माहिती असतं सगळं गणित ते. बरं, त्याही पद्धतीमध्ये ते ढोलके बिलके पडवत जातात. तिथला आनंद वेगळाच आहे. आनंद शोधला म्हणजे मिळतो, तो मुंबईकरांकडून शिकावा. त्या गर्दीत सुद्धा ते ढोलके घेऊन जातात, त्यानंतर कुठे ठेवतात त्यांचं त्यांना माहिती. संध्याकाळी पुन्हा ते टक 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 वाजून येते ट्रेन. मला मुद्दा हा सांगायचा आहे, लक्षात घ्या. कल्याण पासून पुढे नंतर जी गर्दी भरायला लागते, कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणा या ठिकाणी जी गर्दी भरायला लागते, मी कायम सांगतो, ज्याला प्रचंड आशावादी व्हायचंय त्याने मुंबईत या आणि रोज लोकलचा महिनाभर प्रवास करा. प्रचंड आशावादी व्हा. का? ट्रेन मध्ये बोट सुद्धा शिरकायला वाव नसते तेव्हा बाहेरची 1000 माणसं म्हणत असतात, चलो अंदर, अंदर बहुत जगा आहे. प्रचंड आशावाद असतो मुंबईत. आणि कोऑपरेटिव्ह लोक मुंबई सारखी शोधून मिळणार नाहीत. मला काय सांगू तुम्हाला, सहाय्य करण्यामध्ये 1 नंबर. मध्ये एक विनोद वाचला, छान होता. एक म्हणाले, नवीन मनुष्य मुंबईमध्ये आला आणि बिचारा लोकल मध्ये चढायला गेला. ठाण्यामध्ये तो चढला लोकल आणि चढल्यापासून त्याची गडबड बुलुंडला उतरायचं. त्या बिचाऱ्याला माहिती नाही, त्याने पागल आहे काही फास्ट लोकल आहे, बुलुंड उठते नाही, अभी जाके घाट को ऊपर करो. तो म्हटला, मग आता मी काय करू? तो त्यातला एक महाभाग होता, तो म्हणाला, एक काम करो, अभी बुलुंड आएगा ना तो स्लो हो जाएगी, तो उतर जाना, लेकिन एक काम करना, उतरने के बाद पीछे नहीं मुड़ना, आगे जाना. तेवढं लक्षात ठेवलं. आणि जशी लोकल जरा स्लो झाली तसा त्याने हिया गेला, उतर जा उतर जा. म्हणजे उतरला आणि जो धावत सुटला तो पुढच्या दाराला गेला, तिथून हात ओढला त्याला आणि आत उडून म्हणतात, अभी इतनी क्या जल्दी थी, अभी ट्रेन छूट जाती, पिछली वाली ट्रेन पकडतो, इसको तो छोडनी थी. पण मला सांगा, 7:08 ची लोकल गाठण्यासाठी खालून कर्जत कसारा खोपोलीवरून भरून आलेली लोकल, ज्यामध्ये बोटही शिरकायला वाव नाही, डोंबिवलीवरून निघाल्यानंतर दिव्यापर्यंत सुद्धा आपण सरळ जाऊ शकत नाही, अशी भयंकर अवस्था असताना सुद्धा स्वतःच्या
देहावरती उदार आणि उदास होऊन लोक जातात ना, कशासाठी? स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी. मग मला सांगा, हे जे देहावरती उदास असतात ह्यांना तुकोबांच्या भाषेत भक्त म्हणता येईल काय? याला भक्त म्हणता येईल, पण भगवत भक्त म्हणता येईल काय? फार फार तर ह्याचे भक्त म्हणता येईल, नामाजी पंथ. कारण ते सगळं चाललंय तेवढ्यासाठीच ना. त्यामुळे तुकोबांचे शब्द आहेत, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारवणी. आता तुम्ही म्हणाल बुवा आशापाश निवारवणी, तुम्ही असं म्हणताय की ज्यांना आशापाशच नाही, असं कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? का अहो आशापाश जर नसते तर त्यांनी मागणी पर अभंग कशासाठी केले असते? मागणी पर अभंग जे केले सगळे, प्रत्येक संतांचे मागणी पर अभंग आहे. तुकोबाने आमच्या मागणं मागावं, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुम्ही आशा नाही म्हणता ना, बरोबर की नाही? आशा जर नाही तर हे मागायचं कारण काय? मागतो माणूस तेव्हा जेव्हा त्याला आशा आहे. लक्षात घ्या, खरा भक्त तोच आहे जो भगवंताकडे मागायला जात नाही, का भगवंतावरती त्याचा दृढ विश्वास आहे. समर्थ तर म्हणायचे की त्याच्याकडे मागून काय करू, तो जो त्रिकालज्ञ आहे तर माझी परिस्थिती त्याला कळत नाही का? समर्थांच्या चरित्रात प्रसंग छान मध्ये वाचनामध्ये असा आला की समर्थ एखाद्या देवतेसमोर उभे राहून, मग ते कुठलंही मंदिर असो, देवीचं असो, देवाचं असो, विष्णूचं असो, शंकरांचं, कोणाचंही असो, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी राम बघावा आणि डोळे डबडबून यावेत अश्रूंनी. आणि बरोबर असलेल्या शिष्याने हे बघावं की समर्थ भक्त उभे राहतात, हात जोडतात, ते डोळे भरून त्या देवतेला बघतात, मागत काहीच नाही. हा प्रकार अनेक वेळा झाल्यानंतर एका शिष्याने हिया करून विचारलं की महाराज, सद्गुरुराया, तुम्ही असं काय करता? मागत काहीच नाही, तुम्ही असं काय करता? त्याच्यावर समर्थाने त्याला उत्तर दिलं की बाळा, असं आहे, एक राजा होता आणि तो राजा एकदा एका मंदिरामध्ये दर्शनासाठी आला आणि त्या मंदिराच्या बाहेर अनेक भिकाऱ्यांची रांग बसली होती. त्यातला एक भिकारी इतका कृश झाला होता की अंगावरती फक्त कातडी हाडकाला चिकटली होती, एवढी कृश झालेली तब्येत. गालपट आत गेली होती, डोळे खोल झाले होते, पोट खपाटीला गेलं होतं, हाडांची काढ झाली होती, बरगड्या लांबूनही पोचता येतील इतक्या खोलवर गेल्या होत्या. आणि तो राजा ज्या वेळेला दर्शन करून परत आला आणि आपल्या रथामध्ये बसून निघाला होता, तेव्हा त्याचं लक्ष त्या भिकाऱ्यावर गेलं. त्यानं रथ परत मागे घेतला आणि उतरून त्या भिकाऱ्याला आपादमस्तक न्याहाळून विचारलं, काय पाहिजे तुला? काय पाहिजे तुला? असं ऐकल्याबरोबर भिकाऱ्यानंही त्या राजाला आपादमस्तक न्याहाळलं आणि उलटा प्रश्न केला, माझ्याकडे बघून मला काय हवं हे तुला कळत नसेल तर मी सांगून तरी काय उपयोग आहे? माझी परिस्थिती बघून तुला मला काय हवं हे कळत नसेल तर सांगून मी माझी अवहेलना का करू? तुला कळलं पाहिजे ना हे मला काय हवंय. मग जर देव त्रिकालज्ञानी आहे तर मी त्याला परत सांगायची गरज काय? मुळात सगळी विश्वातली परिस्थिती निर्माण कोणी केली? विश्वातली परिस्थिती निर्माण जर ईश्वरानं केली आहे तर या सगळ्याचा साक्षी तोच आहे ना. आम्ही म्हणतोय ना, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? त्यानंच केली ना. मग हे जर त्यानं केले तर पुन्हा पुन्हा मी भक्त बघून त्याच्यासाठी मागायची गरज काय? आशापाश निवारून जाणं याला म्हणतात. संतांच्या दृष्टीनं आशा ठेवू नये असा अर्थ त्याचा होत नाही. आशा या शब्दाचा अर्थ काय? सोपं सांगू, जी करायला लावते ती आशा. काहीतरी इच्छा आहे आशा. पण संतांच्या दृष्टीनं आशा वाईट नाही. कुठली? जी आशा पाशामध्ये म्हणजे बंधनामध्ये टाकत नाही ती आशा चांगली. माऊलींनी जे आमच्या मागणं मागितलं ते मागणं फक्त माऊली ब्राह्मण होते म्हणून ब्राह्मणापुरतं मागितलं का? नाही. आळंदीमध्ये राहणार म्हणून आळंदीपुरतं, पुणे जिल्ह्यापुरतं, महाराष्ट्रापुरतं, भारतापुरतं. आता विश्वात्मके देवे येणे वाक्य ते तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाये दावे. सगळ्यांसाठी मागितलं. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म, फक्त भारत नाही विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे
पांचील तोतेला हो प्राणी. नामदेवराय पांडुरंगाच्या समोर उभे राहिले आणि मागणं सुरुवात केली. अकल्प आयुष्य व्हावे दया गोळा माझी या सकळ हरीच्या दासा. पांडुरंगाने विचारावं, नाम्या अरे मी तुझ्यासाठी मागायला सांगितलं आले का? तो म्हणला नाही ना, भगवंता मुखात आहे, त्याला काय करू. बरं पुढं काय हवंय? कल्पनेची वाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. आणि अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकासी. आणि आता पांडुरंग सांगतात, किमान आता तरी स्वतःसाठी मागा. नाही हो, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. ह्याला म्हणतात आशापाश निवारो. म्हणून गणिताच्या कीर्तनाला ही प्रथा आहे की नामदेवांचा हा अभंग घेऊन श्रोत्यांनी तथास्तु म्हणायचे प्रत्येक चरणानंतर. ज्याच्यामध्ये पाश नाहीये, लक्षात घ्या. गेले आशापाश निवारून. आणि एकदा आशापाश निवारून गेले की विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे ते जन धन माता पिता. या एका विषयाच्या अवतीभोवती त्याच्या विरोधीमध्ये जर कोणी आले तर ते सुद्धा त्याला आवडत नाहीत. यासाठी फार लांब जायची गरज नाही. वैशाख मासात ज्यांचा अवतार आहे आणि ज्याच्यासाठी अवतार आहे अशी भक्त प्रल्हादांची कथा. मला फक्त गद्यात घ्यायचं मला. भगवान महाविष्णूंचं नामस्मरण करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याला सांगितलं की हे नामस्मरण तू करायचं नाहीस, अन्यथा तुला भयंकर शिक्षा भोगायला लागेल. कितीतरी शिक्षा त्याला दिल्या हो. जन्मदात्या बापानं अनेक शिक्षा दिल्या त्याला, अनेक शिक्षा. तापलेल्या त्या तेलामध्ये घेऊन त्याला सोडा जेणेकरून तो जळून जावा. इतकंच नव्हे, होलिकेच्याही त्याला ताब्यात दिला होता की तू त्याला घे आणि त्याला पेटवून तिची राख करून टाक. पण तेही काही होईना हो. आणि मग वर्णन करतात, नमरे या श्रवणीला मरत नाही म्हटल्यानंतर काय दुर्दैव असेल बघा. ज्या आईनं या मुलाला जन्म दिलाय त्या आईला सांगितलं की ह्याच्यावरती सुरा चालव. आणि जिने 9 महिने पोटात सांभाळला त्या आईला सांगितलं हिरण्यकश्यपूनं ह्याच्यावर सुरा चालव का? हा माझ्या कुळाचा सर्वनाश करेल, राक्षस कुळाचा. नमरे या श्रवणीला पर्वत शिखराशी लोटीला खाली, परितो निर्भय चित्ती, परितो निर्भय चित्ती, वाही नारायणाची दाखोली. याचं अखंड नामस्मरण चालू आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि नंतर इतका हिरण्यकश्यपू चिडला आहे की त्या हिरण्यकश्यपूने प्रश्न करावा, तू भगवान विष्णूचं नाव घेतोस आणि कुठेही तुझा भगवान विष्णू, कुठेही भगवान विष्णू, कुठे कुठे आहे? प्रल्हादाने त्याला उलटा प्रश्न करावा, तुम्ही प्रश्न चुकीचा विचारताय बाबा. तो कुठे नाही हे विचारा. माझा महाविष्णू कुठे नाही हे विचारा. कुठं नाही? हो, तो सगळीकडेच आहे. भूजल तेज समीरख, भूजल तेज समीरख, ख म्हणजे आकाश. इतक्याच भूजल तेज समीरख, रवी शशी काष्ठादिकी असे भरला. संपला का? तो कुठला संपतोय? स्थिरचर व्यापून अवघा, तो जगदात्मा दशांकुळे उरला. तो जगदात्मा दशांमुळे उरला. एवढ्यासाठी सगळे भक्त पंढरपुरामध्ये जातात. बरं, लाखो वारकरी. ते वारकरी जातात ना, वारकरी जातात ना पंढरपुरामध्ये. तर त्याच्या त्या मुलाखती चालल्या होत्या बघा. भगवंतावरचा दृढ विश्वास. 3 मोठ्या आसामी या महाराष्ट्रामधून आपल्याला सोडून निघून गेल्या. पहिले छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर समर्थ रामदास स्वामी महाराज 2 वर्षामध्ये, आणि पुढच्या 7 वर्षानंतर लगेच छत्रपती संभाजी महाराज निघून गेले. पण त्यानंतर
त्यानंतर मी काल असं सांगितलं की पुढली 18 वर्ष तो म्हातारडा अजून महाराष्ट्रात आहे ना, तो म्हातारडा अजून महाराष्ट्रात आहे. मी त्या म्हातारड्याबद्दल बोलतोय, बाकी लोक आहे. म्हातारडे भयंकर छतात बाबा आहे. हो, आगवण पण झाली लागत नाही हो. असो, काय घडलं, कुणी महाराष्ट्र वाचवला. उत्तरंगामध्ये एक छोटं चरित्र, फार जागवणार नाही, काळजी करू नका. काल सारखा काही एक वाजवणार नाही, वाजले की 12 होतातच, काही त्याला इलाज नाही. 9:30चं कीर्तन मुळात सुरू 10ला होतं, स्टँडर्ड टायमिंग. पूर्वपद्यामध्ये तुकोबांचे शब्द, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, केले आशा पाश निवारो, केले आशा पाश निवारो, विषय तो त्यांचा भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा
मधलेला काळ, त्या काळाकडे थोडंसं आज जाऊया. दिल्लीच्या सिंहासनावरती मोहम्मद घुरी येऊन बसला आणि या सगळ्या भारतामध्ये सुलतानशाहीची राजवट जी सुरू झाली ती साधारणतः 11वं शतक, 12वं शतक, 13वं शतक, 14वं शतक, 15व्या शतकापर्यंत ती मोजावी लागते. लोक म्हणतात काय 300-350 वर्षाचं गणित होतं, पण नीट जो विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की ही सुलतानशाहीची राजवट जी सुरू झाली या सगळ्यामध्ये भारत आणि त्यातूनही महाराष्ट्र जो पिचत होता ते जवळपास 500 वर्षांचं गणित आहे. पण हे 500 वर्षांचं गणित सुद्धा मी उलथवून टाकेन अशी एक प्रतिज्ञा रोहिडेश्वरावरती झाली. आणि आज महाराष्ट्राच्या नकाशावरचे 3 जिल्हे एवढं का होईना स्वराज्य मोकळं झालं. भगव्या झेंड्याच्या अधिपत्याखाली हिंदूंचा राजा उभा राहिला सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून अगदी शेवटपर्यंत हिंदूंकडे असलेली स्वराज्यातली उपलब्ध सेना फक्त 2 लाख. आणि मी कालच्या कीर्तनामध्ये सांगितलं होतं की औरंगजेब बादशाह जो महाराष्ट्रावरती तुटून पडला होता 7 लाख सेना घेऊन. बरं, या 2 लाखामध्ये घोडदळ, पायदळ, निमलष्करी दल वगैरे सगळं मिळून जेव्हा एकत्र करू तेव्हा ते 2 लाख होईल. 2 लाख विरुद्ध 7 लाख अशाही पाहता अनेक वर्ष कडवी झुंज छत्रपतींनीही घेतली आणि छत्रपतींच्या मागून शंभूराजांनीही घेतली. पण 3 एप्रिल 1680 ला छत्रपतींनी आम्हाला पोरकं करून या भूमीमधून निघून जावं. इसवी सन 1682 ला समर्थाने सुद्धा आपला हात जणू काही आमच्यावरतून काढून घ्यावा आणि यानंतर आता कुठे चांगले दिवस येतील असं वाटत असताना शंभूराजांना सुद्धा घातपातानं औरंगजेबानं पकडून जवळपास 26 ते 28 दिवस हाल 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 करून अखेर त्यांचाही मृत्यू घडवून आणावा. आता अवस्था अशी आहे की आता हातामध्ये एकमेव रायगड आहे.